भंडारा गोंदिया विधान परिषदेची उमेदवारी आज घोषित झालेली आहे आणि भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांना ही उमेदवारी दिलेली आहे। आपल्यासोबत थेट अविनाशजी ब्राह्मणकर आहेत। भाऊ, काय सांगाल, विधानसभा निवडणुकीमध्ये 208 मतांनी तुमचा पराभव झाला, त्यानंतर पुन्हा एकदा पक्षाने तुमच्यावर विश्वास दाखवला, काय सांगाल, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? ज्या 208चा तुम्ही उल्लेख केला, ही जी विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिंदे गट आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीतून ती तिकीट लढवली होती। आणि त्यावेळी मला आठवतं की आमच्या तिन्ही पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि शेवटी निकालामध्ये आमचा 658 मतांनी विजय झाला होता। ईव्हीएम मध्ये फक्त पोस्टल मतांनी आम्ही थोडेसे 208 कमी राहिलो, परंतु आमचा कुठेही पराभव झाला असं मान्य करायला आमचा कोणताही कार्यकर्ता तयार नाही। आणि आता ही जी विधान परिषदेची निवडणूक आली, ज्या निवडणुकीमध्ये मला काल रात्री मला तिकीट मिळाली, मी सगळ्यांचा आभारी आहे की मी एक साधारण कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता, पक्षाचं काम करणारा, माझ्यावरती हा विश्वास पक्षाने टाकला। मी महायुतीचे सर्व नेत्यांचं मी आभारी आहे, सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे आणि जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही, एवढं मी या प्रसंगी सांगतो। तिकीटच्या रेसमध्ये अनेक नेते होते, मात्र अनेकांना तिकीट मिळाले नाही, कुठे काही नाराजी आहे का? तिकीट मागण्याचा अधिकार सगळ्यांना असतो आणि तिकीट देत असताना पक्षाची काहीतरी स्ट्रॅटेजी असते। हे माझं सौभाग्य आहे की मला तो चान्स मिळाला, परंतु जितके तिकीट मागणारे आहेत यांच्यामध्ये आपसात कुठे काही मतभेद नाहीत। सगळे माझे चांगले मित्र आहेत, आम्ही सगळेजण एकमेकांचा आदर करतो, सन्मान करतो आणि आज जर मला तिकीट मिळाली आहे तर माझे सगळे मित्र माझ्या सोबत राहतील, हे या प्रसंगी मी सांगतो। विधानसभेमध्ये 208 मतांनी काँग्रेसचे दिग्गज नेते नाना पटोले यांच्या हस्ते यांचा पराभव झाला होता, मात्र पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्या पुनर्वसन म्हणून त्यांना संधी दिलेली आहे आणि निवडून येण्याचा पूर्णपणे विश्वास त्यांना आहे। नितीन पुथे, LS मराठी, भंडारा।